प्रिय मित्रांनो, आज सोमवार आणि 31 मार्च आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की कालच्या वाचनामध्ये परमेश्वराने जो आपल्याला आनंदाचा क्षण उत्सव साजरा करण्यास सांगितलेला आहे, त्या अनुषंगाने त्याच प्रकारचं वातावरण तुमचं हे आजच्या पहिल्या वाचनामध्ये आहे। आणि पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की मी आता नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करतो। आणि माझ्या प्रिय बंधूंनो, खरोखर परमेश्वर किती दयाळू आहे, क्षमाशील आहे। त्याला प्रत्येकाला आनंद, सुख, शांती, समाधान द्यायचं आहे आणि एक नवी पृथ्वी जणू काही निर्माण करायची आहे। आणि त्यासाठी तो जणू काही सांगतो आहे की तुम्ही आता नवीन आशेचे यात्रेकरू बनावे, कारण आजपासून तुमचं जीवन बदललेलं आहे। आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधूंनो, जणू काय तो सांगतो आहे की तुमच्या मळ्यात मी द्राक्षाचे मळे लावेल आणि तुम्हाला खूप श्रीमंती प्राप्त होईल। हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो की परमेश्वर आपल्याला ह्या नव्या आशेने नव्या जीवनात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा देतो, तेव्हा आपण का मागे हटावं। हो माझ्या प्रिय मित्रांनो, येशू जेव्हा गलिलात आला तेव्हा एक अंमलदार त्याच्याकडे येतो। अंमलदार हा यहुदी नव्हता, परंतु तो येशूकडे येतो आणि येशूला सांगतो, माझा मुलगा मरण पावत आहे, तू ये आणि त्याला बरे कर, तो खूप आजारी आहे। आणि तेव्हा येशू सांगतो, तू जा, तो बरा झालेला आहे। आणि नंतर थोड्याच वेळामध्ये त्याच्याकडे दुसरी माणसं येतात, सांगतात की गुरुजी आपण जाऊया, कारण आपला मुलगा आता बरा आहे। आणि त्याने विचारलं कोणत्या वेळेला तो बरा झाला, तेव्हा तो सांगतो ह्या अमुक वेळेला, जेव्हा त्याला कळते की येशूने त्याच वेळेला सांगितलं होतं आणि ज्या क्षणी सांगितलं होतं त्या क्षणी तो बरा झालेला होता। म्हणजे एक शब्द मात्र बोला आणि माझा चाकण बरा होईल असं जेव्हा आपण म्हणतो, त्या क्षणी तो माणूस बरा झाला। हो माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या कृपेमध्ये ठेवतो, वाढवतो आणि त्याचं आनंद, सुख, शांती, समाधान देऊन आपल्यामध्ये जणू काही द्राक्षाचा मळाच लावतो की आपली ही समृद्धी ही वाढत राहावी आणि आपण आनंदी, शांतीने, सुखाने जीवन जगावे।